युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव आणि ओडिसाचे प्रभारी महेश देशमुख माझ्याबरोबर आहेत आणि महत्त्वाचं तसं म्हटलं तर महेश देशमुख हे बसवराज पाटील यांच्या विरोधात विधान परिषदेची निवडणूक लढली होती आणि त्याच्यात त्यांचा पराभव झाला होता. मात्र ते आता मतदारसंघामध्ये फिरत आहेत. काय सुरू आहे सध्याला? काय आता निवडणूक संपली, आता मतदारसंघात PSCची आज बैठक होती. बरं, त्याच्यानंतर आता बाकी शाळेत बैठक आणि मतदारसंघातलं जे काही आढावा बैठकी चालू आहेत. आज काय कार्यक्रम होता? आज हे प्राथमिक आरोग्य केंद्र नाईचाकूरची इथली बैठक होती. आरोग्य अधिकाऱ्यांच्या सोबत त्यांच्यासोबत बाकी पाहणी केलेली आहे सर्व ठिकाणची. बैठकीचं नियोजन बाकी काय परिस्थिती, आरोग्य केंद्राची परिस्थिती काय? बाकीच्या तुलनेत बघितलं तर नाईचाकूरचं आरोग्य केंद्र चांगलं आहे, व्यवस्थित आहे सगळं. बाकी काही थोड्या छोट्या मोठ्या सुधारणा आहेत, त्याच्यावरची आमची चर्चा झाली आहे आरोग्य अधिकाऱ्यांसोबत. इथल्या केंद्र प्रमुख जे आहेत त्यांच्यासोबत व्यवस्थित चर्चा झाली आणि येणाऱ्या काळात त्याच्यावर काम होईल. आरोग्य केंद्र जे उपकेंद्र आहेत त्यांच्यामध्ये जे काही स्टाफ कमी आहे याच्यावरती पण चर्चा झाली. येणाऱ्या काळात जिल्हा परिषदमध्ये त्याच्या बाबतीत मागणी करण्यात येईल. आणि आरोग्य केंद्राची सुधारणा आरोग्य विभागाने राज्य सरकारने करावं असं तुम्हाला काय वाटतं? 100% एक लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे की निदर्शनास आणून द्यायचं. जिल्हा परिषदेमार्फत सरकारच्या निदर्शनास आणून देणं हे माझं काम आहे. ते मी इथं करतोय पाहणी करून. लातूर जिल्हा बँक जी आहे त्याचा मुद्दा समोर येतोय. काय त्या बाबतीत काय वाटतं तुम्हाला? लातूर जिल्हा बँकेचा काय म्हणजे कोणाच्या बाबतीत तुम्हाला बोलायचं? म्हणजे बसवराज पाटील पण आहेत आमदार, तर त्यांच्याकडे नियंत्रण द्यावं असं बँकेची चर्चा सुरू होती. आता पूर्ण देशातलं वातावरण तुम्ही एकंदरीत बघताय. तुम्ही ज्या पद्धतीनं आता तुम्ही आपल्या भागातल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत, याचे आपले मीडियाचे प्रतिनिधी आहेत. सध्या देशामध्ये सोनमजीचा इश्यू खूप मोठा आहे जो तरुणांच्या ह्याच्यासाठी चालू आहे. त्याच्या बाबतीत आपल्याला चर्चा करणं गरजेचं आहे. आणि हे तुम्ही जे बोलता इथले जे BJPचे आमदार आहेत ते लातूर बँकेचं प्रतिनिधित्व करणार. त्यांच्याकडं मागच्या कित्येक दिवसापासून धाराशिवची बँक आहे, त्याच्यामध्ये त्यांनी काय सुधारणा केली ते पहिलं बघा. म्हणजे तिथल्या बँकेचं घेऊन काय तिथलं राम मंदिर ज्याप्रमाणे राम मंदिरामधल्या देणग्या ते चोरी करतात, त्यांचं काम आहे. त्या ज्या चांगल्या चालल्या आहेत बँका त्या पण घेऊन काय तिथं त्याचं पण दिवाळखोरीत न्यायचं त्यांचं असेल नियोजन येणाऱ्या काळात. म्हणजे जी चांगलं सुरू आहे ते दिवाळखोरीत 100% त्या नेत्याचं तर तुम्हाला सांगतो काम दिवाळखोरी काढणं, कार्यकर्त्यांचं वाटोळं करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. कार्यकर्ते त्यांच्या इथं ढेळजाला शोभेलाच असतात फक्त. मुळात बघितलं तर तुम्ही बघता एका माणसाकडे 3-3 पद आहेत. आरोप आहेत तुमचे? अरे वास्तव आहे ते. बरं, एका माणसाकडे 3-3 भाऊ आहेत त्यांचे. कृषी उत्पन्न बाजार समितीवर सभापती कोण आहेत? भाऊ आहेत. नगर परिषदेला भाऊ, जिल्हा बँकेला भाऊ, उमरगा बँकेत घरात सांगतो तुम्हाला. उमरगा बँकेत त्यांचे पुत्र आहे. सहअध्यक्ष म्हणून एक पद आहे नवीन, ते पण त्यांच्याकडंच. बाकी कार्यकर्ते फक्त चहा प्यायला ढेळतात. बरं, हे वाटोळ नाही तर काय कार्यकर्त्यांचं, हाच विषय. गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली होती, शेतकऱ्यांना खरडून गेलेल्या जमिनीचे पैसे मिळाले नाहीतच. शेतकऱ्यांच्या जमिनी अद्याप जुलै महिना सुरू आहे, संपत आला आहे, तरी पण ॲज इट इज म्हणजे आहे तशाच आहेत. 100% हे शासन जे आहे एकदम नाकर्तेपणाचं शासन आहे. आपल्या भागातल्या लोकप्रतिनिधीचं पण ह्याच्यामध्ये बिलकुल लक्ष नाही. जे काय अतिवृष्टी झालेली आहे आपल्याला धाराशिव जिल्ह्यामध्ये, ह्या जेवढे काही सत्तेतले प्रतिनिधी आहेत, लोकप्रतिनिधी, त्यांनी याच्यात लक्ष घालणं गरजेचं होतं. त्यांनी बिलकुल निष्क्रिय झालेले आहेत. त्यांना फक्त सत्तेसोबतच त्यांचं हे खरं तर स्वार्थी जनता पार्टी झालेली आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांचं राजकारण चालू आहे. या पक्षातून त्या पक्षात त्यांचं चालू आहे. बाकी काय नाही यांचं. जनतेच्या हिताची, बाकी शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी, युवकांच्या प्रश्नाशी काही देणं घेणं राहिलेलं नाही यांना. राष्ट्रीय स्तरावरचं पद आहे तुमच्याकडं युवकचं, काय दिशा आहे? युवकसाठी काय करताय तुम्ही? काय चालू आहे? संघर्ष चालू आहे, रस्त्यावर उतरून संघर्ष चालू आहे. धन्यवाद. तर हे होते महेश देशमुख आणि ते सांगतायत आपल्याला की आमचा आत्ता युवकांसाठी संघर्ष सुरू आहे. त्याचबरोबर स्थानिकचे जे आमदार आहेत, विधान परिषदेवर निवडून आलेले बसवराज पाटील, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी घराणेशाहीचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी सोडवण्याचा प्रयत्न करतो असं सुद्धा महेश देशमुख म्हणतात. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, उमरगा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.